नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र सरकारने तार कुंपण योजना ही योजना लागू केलेली आहे. ही योजना 2026 मधील एक महत्त्वाची योजना ठरू शकते. शेतातील पिकांचे जंगली प्राणी, जनावरे इतर नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून तार कुंपण योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीभोवती कुंपण उभारण्यासाठी अनुदान दिले जाते. चला जाणून घेऊया या योजनेचे नेमके उद्दिष्ट काय आहे. त्या अगोदर तुम्ही लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, या योजनेचे उद्दिष्ट काय तर ते खालीलप्रमाणे. नंबर 1, पिकांचे संरक्षण करणे, वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान कमी करणे, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाचवणे, शेती सुरक्षित करणे. या उद्दिष्टांना समोर ठेवून महाराष्ट्र शासनाने ही योजना लागू केलेली आहे. आता या योजनेच्या अनुषंगाने आपल्या शेतकरी बांधवांना किती अनुदान मिळणार आहे तर सर्वसाधारण शेतकरी जे आहेत त्यांना 80 ते 90% पर्यंत अनुदान मिळणार आहे व SC व ST प्रवर्ग यामधील जे शेतकरी आहे त्यांना या योजनेमार्फत 100% पर्यंत अनुदान उपलब्ध होऊ शकते. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती तर नंबर 1, आधार कार्ड, 7/12 उतारा, 8A उतारा, बँक पासबुक, मोबाईल नंबर, फोटो इत्यादी कागदपत्रे आपल्या शेतकरी बांधवांना तयार ठेवायची आहे. सोबतच आपल्याला जातीचा दाखलाही द्यावा लागणार आहे जर तुम्ही SC ST प्रवर्गातील असाल तर. आता या योजनेसाठी कोणकोणते शेतकरी पात्र ठरतात तर या योजनेसाठीची पात्रता ही खालीलप्रमाणे आहे. नंबर 1, अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. नंबर 2, या शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर शेती असणे आवश्यक आहे. नंबर 3, त्याची महा-DBTवर ऑनलाईन नोंदणी केलेली असणे गरजेचं आहे. तर मित्रांनो, आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा तर महा-DBT पोर्टलवरती जाणे, त्यानंतर त्या ठिकाणी आपलं नाव नोंदणी करणे, लॉग इन करणे, कृषी यांत्रिकीकरण हा ऑप्शन निवडून त्यामध्ये तार कुंपण योजना निवडून अर्ज भरणे, सोबतच आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे व शेवटी अर्ज सबमिट करणे. अशा पद्धतीने तुम्ही तार कुंपण योजनेसाठी अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ आपले शेतकरी बांधव घेऊ शकता. या योजनेसाठी 85 ते 90% पर्यंत साधारण शेतकऱ्यांना सबसिडी मिळणार आहे व SC ST प्रवर्गातील शेतकऱ्यांना 100% पर्यंत ही सबसिडी मिळणार आहे. त्यामुळं जर तुम्हाला वन्यजीवांचा, वन्य प्राण्यांचा त्रास होत असेल तर त्यासाठी तुम्ही या योजनेद्वारे आपल्या शेताला कुंपण नक्की करू शकता. ही माहिती आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आणखी शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.